करता करे न कर सके पर गुरु करे सब होय, सातो द्वीपो नौ खंड में गुरु से बडा न कोय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, कसे आहात सगळे? बरे आहात ना? तर आज आम्ही बनवणार आहोत भोपळ्याच्या वेलीच्या पानांची भाजी बनवणार आहोत. तर या ठिकाणी मी बाल्कनीमध्ये असा हा भोपळ्याचा वेल लावलेला आहे. 4 वेल लावलेले आहेत आणि त्याला भरपूर अशी पानं आलेली आहेत. त्यातली मी चांगली कोवळी पानं भाजीसाठी घेणार आहे. हा बघा, असा हा मोठा वेल आहे. याच्यावरती मी कोणतंही पेस्टिसाईड वापरत नाही. फक्त कडुलिंबाचं जे तेल आहे त्याचा स्प्रे फक्त याच्यावरती करत असते दर 15 दिवसातून किंवा महिन्यातून. त्यामुळे हे एकदम ऑर्गॅनिक म्हटलं तरी चालेल. आणि याला पण मी खत घालताना सुद्धा शेणखत वगैरे याचाच वापर करते. तर अशा पद्धतीने मी इथं भरपूर झाडी लावलेली आहेत, भरपूर वेली लावलेल्या आहेत. या डब्यामध्ये लावायचं राहिलेलं आहे. मुद्दाम त्यासाठी आम्ही कुंड्या सोडून या गोष्टी आणल्या, हे डबे आणले, जेणेकरून त्याची डेप्थ चांगली आहे त्यासाठी. आणि वेलींना डेप्थ जास्त असलेली जे डबे असतील किंवा कुंड्या असतील त्या आवश्यक असतात. तर मी जे भोपळ्याच्या वेली लावलेल्या आहेत, बिया लावलेल्या होत्या, त्याची अशी झाडं उगवून आलेली आहेत, वेली उगवून आलेल्या आहेत. 4 बिया लावलेल्या होत्या, 4च्या 4 उगवून आलेल्या आहेत. मी स्पेशली भोपळ्याच्या पानांच्या भाजीसाठीच हा भोपळा लावलेला आहे. श्रद्धा इथं आमची नाश्ता करत बसलेली आहे. आता मी भोपळ्याच्या पानांची भाजी बनवणार आहे. त्याआधी तुम्हाला दाखवते पानं किती सुंदर आणि स्वच्छ आहेत. याला आपण धुवून तर घ्यायचंच आहे, पण एकदम सुंदर हिरवीगार अशी पानं आहेत. जास्त शाईन दिसणार नाही पानांवर, पण पानं एकदम सुंदर आहेत. आपण याच्यावरती कोणत्याही केमिकलची फवारणी केलेली नाही आहे, फक्त नीम ऑइलचा वापर केलेला आहे. अशी ही सेंद्रिय भोपळ्याच्या पानांची भाजी आपण तयार करणार आहोत. कोवळी पानं मी खोडून घेतलेली आहे आणि आता मी भाजी बनवते आणि श्रद्धाला खायला देते आहे. बघूया तिला कशी आवडते की नाही ते. तर मी भाजी बनवलेली आहे. कशाची भाजी आहे? कडुलिंबाच्या पानाची. कोणती भाजी? कडुलिंबाच्या पानाची. पानाची बरोबर आहे, पण कुठल्या पानाची सांगितलं मी तुला? कडुलिंबा. अगं, भोपळ्याच्या झाडाच्या पानाची. भोपळ्याचे झाडाची पाने. कडुलिंबाच्या पानाची काय म्हणते? कुठनं कडुलिंब आठवला एकदमच ग? छान आहे का भाजी? हां. मस्त. हां. कोणती भाजी? दोडक्याच्या पानाची. मोठ्याने सांग, कोणती भाजी? दोडक्याच्या झाडाची पानं. दोडक्याच्या झाडाची पानं नाही, भोपळ्याच्या पानांची भाजी. भोपळ्याच्या झाडाच्या पानाची भाजी, वेलीच्या पानाची भाजी. कळलं का? आपल्या घरात लावलंय ना त्याची. मला भोपळा खाण्यापेक्षा त्याच्या पानांची भाजीच खूप आवडते. तर अशा पद्धतीने आज आम्ही भोपळ्याच्या पानांची भाजी केली. थोडक्यात सांगायचं म्हटलं तर स्वामीजींच्या कृपेने आमच्या फांदीवर मस्त चाललंय आमचं. धन्यवाद.